लक्षवेधी क्रमांक 8. लक्षवेधी क्रमांक 8. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी हे 2022 मध्ये रिटायर्ड झाले होते. ते रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृतपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते. हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 25/6/25 ला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली. त्या कागदपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं, अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली. काही तत्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वादविवाद कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले. इतकंच नव्हे तर विवादास्पद आदेशाच्या प्रती सुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले. एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला 25/6/25 ला. त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले, नजर चुकीने राहून गेलेले 2 पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस 7/12 इत्यादी कागदपत्र आहेत. तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेख सुद्धा आहे. त्या ठिकाणी गट नंबर 3, 23, 24 पूर्वीचे व आताचे गट नंबर 3/34/2/1 मौजे टोकरताला येथील जमिनीच्या बाबतीमध्ये आहे. ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती. ती अनऑथराइजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली. त्याचबरोबर दुसरं प्रकरण मौजे ढेकवत शिवारातील गट नंबर 44 ही जमीन कुकायद्याखाली होती. तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजराना न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे. त्याचप्रमाणे मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 271/1 पैकी सरकारी पडीत जमीन होती. ते कुठलंही कागदपत्र किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे. प्रश्न हो तेच विचारतो. हे मौजे नंदुरबार शहरातील गट नंबर 405 गुरचरण होते. आता गुरचरण ही जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही, काय नाही, ते पण हस्तांतरित केली आहे. मौजे नंदुरबार शिवारातील गट नंबर 287/1 ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती. या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केल्या आहे. एवढेच नाही तर त्या ठिकाणी इनामी जमीन असेल, आदिवासींची जमीन असेल, गुरचरण असेल. गावित साहेब, एकच मिनिट. 3:21 झाली आहेत. 3:30 पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत. त्यानंतर 3:30 ते 4 वाजेपर्यंत 25 आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ. 4 वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू करू. सन्माननीय मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती. ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरण होते 20 प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर कारवाई करणं अपेक्षित होतं. परंतु त्याच्यामध्ये 6 वरच कारवाई केलेली आहे. एकंदरीत 20 प्रकरणं आहे. म्हणून त्या सर्व प्रकरणाची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही. बरं, त्याचबरोबर काही लोकांची नावं FIR मध्ये वगळून टाकली आहे. आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती.
ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी, जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल. आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे. तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती. मंत्री महोदय. अन्य अध्यक्ष महोदय, मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जेडीएम पठाणनी जे 31/8/2023 रिटायर्ड झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरलल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं. पण जे निवासस्थान हे बंद होतं 2005 पासून, पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व संबंधित कागदपत्र, मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र. आणि ही गोष्ट खरी आहे की माननीय गावित साहेबांनी सांगितलं, बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहेत त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सह्या नसलेले 45 प्रकरणं जे विवादास्पद आहे, इनाम जमिनीचे आहे, जे गावित साहेबांनी मांडलं त्याप्रमाणे आहे. आणि अजून 38 प्रकरणं ज्याच्यावर सह्या नाही आहेत अशी सापडलेले आहेत. महागड्या वस्तू आहेत मोठ्या, अजून 76 इतर वस्तू आहेत, ते सर्व पंचनाम्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी FIR झाला आहे. मी आज सकाळी आज SP शी बोललो, त्यांना सांगितलं आहे की यामध्ये जे जे काही दोषी आहेत त्या सर्वांना अटक केली पाहिजे. आणि सोबतच या ठिकाणी 25/5/2025 ही माहिती मिळाली आणि 26/5/25 गुन्हा दाखल झाला. म्हणजे गुन्हा दाखल करण्याकरताही 1 महिना त्या ठिकाणी उशीर झाला. त्यामध्ये आमचे तहसीलदार दोषी आहेत. गुन्हा दाखल करण्याकरता 1 महिना लावणे, एवढं मोठं प्रकरण त्या ठिकाणी आढळल्यावरही. त्यामुळे या तहसीलदारही आम्ही कारवाई करणार आहोत. आणि जे या FIR मध्ये जे आहेत आणि FIR मध्ये जे पुढे येतील त्या सर्वांना आम्ही आरोपी करणार आहोत. बळीराम बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहेत त्यांची आम्ही इन्क्वायरी करणार आहोत, त्याची चौकशी आम्ही करणार आहोत. त्यांनी जर काही भ्रष्टाचार केला असेल, हे चुकीचे विवादास्पद आदेश केले आहेत, त्यांची हे जेवढे रेव्हेन्यू प्रकरण आहेत ना गावित साहेब, यांनी मी विभागीय आयुक्ताला देणार आहे. त्यांच्याकडनंच पुन्हा हे रिव्ह्यू करून घेणार आहे, कारण हे रिव्ह्यू करायची गरज आहे. हे जर रिव्ह्यू झाले नाही तर 100 केसेसमध्ये लोकांवर अन्याय होणार आहे. कारण याने चुकीचे आदेश पारित केले, त्याचे फेरफार झाले असतील, त्याच्या रजिस्टर झाल्या असतील. त्यामुळं खरं तर तहसीलदारची जबाबदारी होती की त्यांच्या तहसील कार्यालयामध्ये, त्यांच्या तहसीलदारच्या निवासस्थानामध्ये जरी ते बंद होतं तरी जबाबदारी आपलीच आहे. आणि इतकं 2 वर्ष सुरू होत आहे 2023 ते 25. त्यामुळं तहसीलदारही याच्यात जबाबदार आहे. त्यामुळं इथल्या तहसीलदारला याला निलंबित करून याची विभागीय चौकशी आम्ही करणार आहोत. आणि यामध्ये पोलीस स्टेशनला मी SP शी बोलून या प्रकरणात संपूर्ण कारवाई पोलिसांकडून करू आणि जे काही प्रकरणं रिव्ह्यू करायचे आहेत ते विभागीय आयुक्तामार्फत करू आणि जे जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करू. चला पुढे जाऊया. तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्याच्यामध्ये जे प्रकरण 20 प्रकरणं आली होती, त्या 20 प्रकरणामध्ये 6 प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करायचे राहिलेले आहे, ते पण त्याच्यामध्ये झाले पाहिजे. त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे, तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे, त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे. होय अध्यक्ष महोदय, मी ADOला सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे आहे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे जे दोषी आहेत, या सर्व प्रकरणात जे जे दोषी आहेत त्या सर्वांवर गुन्हे दाखल करून मी SPC स्वतः बोललो आहे
आणि मी स्वतः त्या ठिकाणी एसपीला सांगितलं की आज जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आरोपी आढळतील मी प्रांताला सांगणार आहे एसडीओला की बालाजी मंजुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलिसची कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरणं जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू. चला शेवट